तर मुंबईत काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला. आणि आता राज्यभरातल्या पावसाची काय स्थिती आपण बघणार आहोत. सुरुवातीला अमरावतीमध्ये जाऊया. अमरावतीमध्ये देखील जोरदार पाऊस बरसलेला आहे आणि ठिकठिकाणी त्यामुळे पाणीच पाणी अशी स्थिती पाहायला मिळाली. माधान गावात अनेकांच्या घरात पाणी शिरलं, शेतातही पाणी शिरलं, त्यामुळे पिकांचं मात्र मोठं नुकसान झालं. चांदूर बाजारच्या या रस्त्यांवरची ही स्थिती आहे. ठिकठिकाणी अक्षरशः गुडघाभर पाण्यातनं नागरिकांना ही वाट काढावी लागत होती. तर अनेकांच्या घरामध्येही पाणी शिरलं, त्यामुळे त्यासोबतच दुकानांमध्येही पाणी शिरलं, त्यामुळे त्यांच्या वस्तूंचं नुकसान देखील झाल्याचं पाहायला मिळतं. आणि आता जाऊया संभाजीनगरमध्ये. तिकडेही अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. काही भागात ढगफुटी सदृश पाऊस झालाय. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि पावसाचा हा पाण्याचा प्रवाह किंवा साचलेला इतका जोरदार होता, याच्यावरूनच आपल्याला पावसाची तीव्रता कळू शकते. अनेक ठिकाणी वाहनं, दुचाकी, चारचाकी हे देखील पाण्यात गेल्याचं चित्र पाहायला मिळालं. तिकडे हिंगोलीत सेनगाव तालुक्यातल्या आजेगाव मंडळात जोरदार पाऊस झालेला आहे. पावसामुळे लहान मोठ्या ओढ्यांना पूर आलाय. आजेगाव जवळच्या पुलावरून पाणी वाहू लागलं, त्यामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती. वाशिमच्या रिसोड तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे लेंडी नाल्याचं पाणी केनवड गावात शिरलं. गेल्या तासाभरापासून कोसळणाऱ्या पावसामुळे केनवड गावात पाणी शिरलं. रस्त्यांनाही तलावाचं स्वरूप आलेलं आहे. जालन्यामध्ये जाऊया. परतूरमध्ये जालन्यातल्या जोरदार पाऊस झालेला आहे. श्रीष्टी गावामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला. कसुरा नदीला पूर आला. शेतात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. शेतात पाणी साचल्यानं खरीपाच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे, किंवा ते होण्याची शक्यता देखील आणखी वर्तवण्यात येते. श्रीष्टी गावातील पुलावरून पाणी वाहत आहे, त्यामुळे परतूर ते आष्टी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. जालन्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आणि ठिकठिकाणी त्यामुळे पाणीच पाणी अशी स्थिती चहूबाजूला पाहायला मिळाली. लातूरमध्ये देखील मुसळधार पाऊस कोसळतोय. तावरजा, तेरणा आणि मांजरा नदी ही दुथडी भरून वाहू लागली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. धाराशिवमध्ये मांजरा नदीला पूर आलाय. पुराच्या पाण्यात एक शेतकरी वाहून गेलाय, तर आसपासच्या शेताचंही मोठं नुकसान झालंय. मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे आसपासच्या परिसरातल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नाशिकमधली बातमी. नाशिकच्या नांदगाव शहर आणि परिसरातही जोरदार पावसाने हजेरी लावली. तासभर झालेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस झाला, त्यामुळे बळीराजा मात्र सुखावला. वाशिमच्या रिसोड तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. पाणी साचल्यानं शेतांना तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय. गेल्या 2 महिन्यात तिसऱ्यांदा वाशिममध्ये शेतीचं नुकसान झालेलं पाहायला मिळालं. धाराशिवमध्ये देखील जोरदार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे तेरणा धरण तिकडे ओव्हरफ्लो झालं.
काल रात्री झालेल्या पावसामुळे धरण काठोकाठ भरलं. धरण बघण्यासाठी धाराशिवमधल्या नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. मराठवाड्यातील दुसरा सर्वात मोठा प्रकल्प असलेला परभणीतलं येलदरी धरण 94% भरलेलं आहे. धरणातून पूर्णा नदीपात्रात विसर्ग करण्यात येतोय. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. बीडमध्येही दमदार पावसाने हजेरी लावली. मुर्शदपूर घाट इथे नदीच्या पाण्यात एक शेतकरी वाहून गेला. 6 तासांच्या प्रयत्नानंतर तहसील प्रशासन आणि ग्रामस्थांच्या मदतीने शेतकऱ्याला बाहेर काढण्यात आले. संबंधित घटनेचा व्हिडिओ समोर आला. नांदेडमधील मन्याड नदीला पूर आलाय. परिसरातल्या शेतांमध्ये पाणी शिरलं. शेतीचं मोठं नुकसान झालं. हातातोंडाशी आलेली पिकं पाण्यामुळे उद्ध्वस्त झाल्यानं बळीराजा संकटात सापडला. पुढची बातमी पालघरमधनं येते. तिकडे समुद्रामध्ये एक अपघात झालेला आहे. कारण मच्छीमार बोटीला जे ते मालवाहू जहाजाने धडक दिली आणि त्याच्यामुळे ही अपघात झाल्याची दृश्य जी आहेत ती समोर आलेली आहेत. पालघरमधली ही घटना आहे. मच्छीमार बोटीला मालवाहू जहाजाने धडक दिली. 3 नॉटिकल अंतरावर हा अपघात झालेला आहे. या मालवाहू जहाजाची धडकेत इतकी जोरात बसली आहे की मच्छीमार बोटीतले 4 खलाशी समुद्रात फेकले गेले. सुदैवाने जवळच मासेमारी करत असलेल्या जय साईराम बोटीमुळे 15 जणांचा जीव वाचलेला. आणि 15 ऑगस्टला मांसाहार बंदी